Okay, let's start. In this session, we have to solve some question regarding with domain and range. So what is domain, what is range? Question solve करत त्याचे वेगवेगळे आपण टाइप्स बघूया. So basic domain and range. Domain is all possible values of x and range is all possible values of y. Right? मग त्यात तुमचे लिनियर टर्म्स काय येतील, क्वाड्रॅटिक येणार, स्क्वेअर रूट मध्ये काय टर्म्स इथे येणार तुम्हाला, and obviously after that you will get remaining terms also. So one by one we will see. Okay, domain and range. Okay, first question is f of x म्हणा किंवा y म्हणा, काही म्हणू शकता तुम्ही, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. f of x is equal to, we will take x plus 2 upon x minus 3. So see here, f of x equal to x plus 2 upon x minus 3, right? We have to find domain and range. Okay, so we will rewrite the function. So याला पण इथे असं मिळणार y equal to x plus 2 upon x minus 3, right? फार प्रॉब्लेम्स कधी येतात, प्रॉब्लेम जेव्हा येतो जेव्हा स्क्वेअरिंग असेल किंवा अंडर रूटची टर्म्स असेल, तर हे रेग्युलर x ची पॉवर 1 आहे, y ची पॉवर 1 आहे, त्यात फार काय तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार नाही. आता डोमेन, पहिले डोमेन साठी सॉल्व्ह करणार आपण. फॉर डोमेन वी हॅव टू फाइंड व्हॅल्यूज ऑफ x. आता तुम्ही या सगळ्या व्हॅल्यूज बघितल्या, तो ऍट न्यूमरेटरला x आहे, डिनॉमिनेटरला x आहे. तो न्यूमरेटरला काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम कधी येतो, जेव्हा डिनॉमिनेटरला x असणार आहे तेव्हा. डिनॉमिनेटरला आपल्याला 0 चालत नाही, राईट? डोमेन साठीचा इम्पॉर्टंट टास्क आहे डोमेन. पहिला केस असतो तुमचा न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर, राईट? तर न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर मध्ये तुम्हाला काय पाहिजे, डिनॉमिनेटर शुड नॉट बी इक्वल टू 0, राईट? डिनॉमिनेटर 0 चालणार नाही, बरोबर आहे? डिनॉमिनेटरला 0 आला तर आन्सर येणार इन्फिनिटी. इन्फिनिटी मीन्स नॉट डिफाइंड. सो डिनॉमिनेटर शुड नॉट बी इक्वल टू 0. सेकंड प्रोसेस काय ना डोमेन मध्ये, तुम्हाला समजा अंडर रूट ऑफ एखादी टर्म असेल, राईट? अंडर रूट मध्ये जी काय तुमची टर्म असेल, आता याला म्हणतो मी टी, अंडर रूट ऑफ टी म्हणजे अंडर रूट ऑफ टर्म, एनी टर्म, कुठलीही टर्म असू द्यात अंडर रूट मध्ये, तर ती टर्म तुमची काय असणार आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. केस नंबर 2 फॉर द डोमेन. स्पेशल केसेस म्हणतोय मी तुम्हाला, राईट? अंडर रूटच्या आतमध्ये कुठलीही व्हॅल्यू असू देत, ऑब्विसली आपण कुठल्या व्हॅल्यूचं स्क्वेअर रूट घेऊ शकतो, वी कॅन टेक स्क्वेअर रूट ऑफ ओनली पॉझिटिव्ह टर्म. सो any term inside the square root should be equal to 0 or positive. So या सगळ्या टर्म तुम्हाला लागतील. थर्ड तुमचा केस असतो लॉगच्या पुढचा. तुमचा लॉगच्या पुढचा एखादी काही टर्म असेल, लॉग ऑफ टी म्हणतो त्याला मी, लॉग टी. लॉगच्या पुढे कुठलीही टर्म असू देत, तर ती सुद्धा टर्म तुम्हाला पाहिजे पॉझिटिव्ह. आपण फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यूचा लॉग घेऊ शकतो, निगेटिव्ह व्हॅल्यूचा आपण लॉग घेऊ शकत नाही. आणि मग तुम्हाला परत साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, त्याच्यामधले काही टर्म्स असतात, टर्म्स विथ ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज. ओके, ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज जसं साइन एक्स, टॅन एक्स, सेक एक्स. काल आपण त्याचे फॉर्मॅट बघितले होते. डोमेन काय असणार, तर रेंजेस काय काय असणार आहेत, तर ते सगळे इक्वेशन तुम्हाला समोर घ्यावे लागतील ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज साठी. सिमिलरली इनवर्स ट्रिग्नोमेट्रीज, राईट? Terms with inverse trigonometric values. Okay, so हे स्पेशल क्वेश्चन झाले. पहिले जे 3 आहेत, म्हणजे पहिले 2 आहेत ते रेग्युलर आहेत, डिपेंडिंग विथ अल्जेब्रिक फंक्शन. 3 नंबरचा तुमचा लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, 4 नंबरचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, 5 नंबरचा इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, 6 नंबरला तुम्ही एक्सपोनेन्शियल फंक्शनला जाऊ शकता, एक्सपोनेन्शियल. पण एक्सपोनेन्शियलला काही कंडिशन नाहीये. एक्सपोनेन्शियलला डोमेनला काहीच कंडिशन नसती. जेव्हा तुम्ही ई रेस टू एक्स मध्ये जाता तेव्हा एक्स तुम्हाला कुठलाही चालतो, देर इज नो एनी रेस्ट्रिक्शन्स, राईट? तर त्याला आपल्या कुठल्याही स्पेशल कॅटेगरीमध्ये जायची गरज पडत नाही. जसं मॉड एक्स असो, स्पेशल कॅटेगरीला जावं लागत नाही. मॉड एक्स असो तुम्ही कुठलीही व्हॅल्यू टाकू शकता मॉड्युलस फंक्शनला. तर आपण हे मागच्या वेळी बघितलेलं ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन अँड फ्रॅक्शन फंक्शन, हे जे 2 फंक्शन्स आहेत त्यांना डोमेन आणि रेंज साठी काही ना काही लिमिटेशन्स आहेत. त्या वेळेला आपण त्या सगळ्या गोष्टी बघूयात.
डोमेनचे हे सगळं तुम्ही लिहून ठेवा की डोमेन मध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळणार आहेत, राईट. आता रेग्युलर जे डोमेन्स रेग्युलर आहेत y इक्वल टू x प्लस 3, y इक्वल टू 2 मायनस x, हे रेग्युलर स्ट्रेट लाईनचे इक्वेशन्स असतात ज्याचा डोमेन असतो r, रेंज असणारे r. त्याच्यामध्ये आता आपण जात नाहीये. दीज आर व्हेरी सिंपल व्हॅल्यूज. फॉर एक्झाम्पल y इक्वल टू x प्लस 2, इट इज फंक्शन आहे का आहे, इट इज लिनियर फंक्शन. याचा डोमेन असतो तुमचा x बिलॉंग्स टू r, y सुद्धा असतो r. त्यांना काहीच प्रॉब्लेम्स नाहीये. कुठलीही x ची व्हॅल्यू टाकू शकता आणि y ची सुद्धा तुम्हाला कुठलीही व्हॅल्यू टाकू शकणार आहे, काहीच प्रॉब्लेम येत नाही. या टाईपचे क्वेश्चन आता आपण बघणार नाहीये. ते आपण ऑलरेडी सुरुवातीला स्टार्ट केला होता ग्राफ काढताना, त्या टाईपचे क्वेश्चन झालेले आहेत. एकदम सिंपल क्वेश्चन, राईट. आता इथं काय येणार आहे बघा, y इक्वल टू x प्लस 2, x प्लस 3. मग आपण इथं लिहूया फंक्शन डज नॉट एक्झिस्ट कधी, when denominator is equal to 0. डिनॉमिनेटर 0 असेल तर फंक्शन एक्झिस्ट करणार नाही. म्हणजे इथं आपण आता आहे डिनॉमिनेटर शुड नॉट बी इक्वल टू 0. वरती वर्डिंग मध्ये घेतले की फंक्शन एक्झिस्ट करणार नाही when x minus 3 is equal to 0. तुम्ही असे लिहू शकता की फंक्शन एक्झिस्ट when x minus 3 नॉट इक्वल टू 0. वर्डिंग तुम्ही चेंज करू शकता. वी आर गेटिंग x is equal to 3. म्हणजे x इक्वल टू 3 ला फंक्शन एक्झिस्ट नाहीये, बाकी कुठलीही व्हॅल्यू तुम्हाला चालेल. तो फायनली मग तुमचा डोमेन काय तयार झाला, डोमेन तुमचं क्रिएट झालंय x बिलॉंग्स टू एनी रिअल व्हॅल्यू एक्सक्लुडिंग 3. ती तुम्ही पुट करू शकत नाही, अदरवाइज तुम्ही कुठलीही व्हॅल्यू पुट करू शकता. तो डोमेन इज x बिलॉंग्स टू r मायनस 3. इट इज अवर डोमेन. सी प्रॉपरली याला कसं आपण सॉल्व्ह केलेलं आहे. काय डाऊट असेल तर लगेच विचारा. पहिला रेग्युलर क्वेश्चन आहे, लिनियर क्वेश्चन बट विथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. x ची व्हॅल्यू जर तुम्ही 3 टाकली तर डिनॉमिनेटरला 0 तयार होणार, 5/0, आणि 5/0 ला डायरेक्ट आन्सर आपल्याकडे अवेलेबल नाही. आपल्याला आन्सर मिळणार इन्फिनिटी. फंक्शन डज नॉट एक्झिस्ट, राईट. तर या टाईपचा रेंज काढायचा असेल तर काय करायचं तो पण लगेच बघून घ्या पुढचा पार्ट. y इक्वल टू x प्लस 2 अपॉन x मायनस 3. आता y इक्वल टू न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर असेल. इफ वी आर हॅव्हिंग न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर पॅटर्न इन लिनियर कन्सेप्ट, तर फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू मेक क्रॉस मल्टिप्लिकेशन. रेंज साठी प्रत्येक क्वेश्चन साठी वेगवेगळ्या टाईपनी तुम्हाला सुरुवात करावी लागती. रेंज साठी कुठल्याही असा एक स्टँडर्ड फॉर्मॅट नाहीये. लिनियर साठी वेगळं असणार आहे, क्वाड्रॅटिक साठी वेगळं असेल, अंडररूट साठी वेगळं असेल, लॉगॅरिथम साठी वेगळं असेल. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला डोमेनला घेऊन सॉल्व्ह करावं लागतं, ते त्याच्यावर आपण बघत जाऊया. ओके, y इक्वल टू x प्लस 2 अपॉन x मायनस 3. मेक क्रॉस मल्टिप्लिकेशन. व्हॉट वी आर गेटिंग, y इंटू x मायनस 3 इज इक्वल टू x प्लस 2. तो xy मायनस 3y इक्वल टू x प्लस 2. तो xy मायनस x इज इक्वल टू 3y प्लस 2. व्हॉट वी हॅव डन, x ला घेतले लेफ्ट साइडला आणि y ला पाठवले राईट साइडला. नुसत्या x असलेल्या टर्म्स लेफ्ट साइडला घेतल्या, त्यातून x कॉमन घ्या. सो y मायनस 1 इज इक्वल टू 3y प्लस 2. फायनली वी गॉट x इज इक्वल टू 3y प्लस 2 अपॉन y मायनस 1, राईट. या दोघांमध्ये बघा तुम्ही काय काय तुम्हाला सिमिलॅरिटी दिसत आहेत. हे मेन इक्वेशन आणि हे इक्वेशन. मेन इक्वेशन जो तुमचा होता तो कसा होता, y इन टर्म्स ऑफ x. आता हे जे नवीन इक्वेशन तयार झाले ते कसं तयार झाले, x इन टर्म्स ऑफ y. म्हणजे तुम्ही इथं ऍप्लिकेशन लावलं होतं फंक्शन डज नॉट एक्झिस्ट व्हेन डिनॉमिनेटर इज इक्वल टू 0. तोच क्रायटेरिया तुम्हाला आता इथं पण लावायचा आहे. म्हणजे काय लिहिणार तुम्ही, आता मी वर्डिंग मध्ये लिहित नाही. हियर y मायनस 1 शुड नॉट बी इक्वल टू 0. क्लिअर आहे का बघा. तुम्ही इथे लिहू शकला असता लेफ्ट साइडला, हियर x मायनस 3 शुड नॉट बी इक्वल टू 0. एवढं लिहिलं तरी चालतं, म्हणजे पूर्ण लिहिलं पाहिजे असं काय नाही. फंक्शन डज नॉट एक्झिस्ट व्हेन x मायनस 3 इज इक्वल टू 0. त्याचा तो शॉर्टकट झाला की डिनॉमिनेटर 0 नको आहे आपल्याला, राईट. म्हणजे काय झालं आपल्याला, y इज नॉट इक्वल टू 1. y ची व्हॅल्यू 1 चालणार नाही, बाकी सगळं आपल्याला चालणार आहे.
मग तुमचा रेंजचा आन्सर काय फिक्स झालं फायनली आन्सर इज रेंज. Range means all possible values of y. Any real value is possible excluding 1. See how we solve this question. Domain and range. Algebraic function linear upon denominator and it is linear function. Right? दोन्हीकडे सेमच कन्सेप्ट लावलेला आहे. Denominator should not be equal to 0 for domain and for the range. So see next question. Obviously it is from your entrance book. Question number 80, right? Y equal to x plus 4 upon x minus 2. We have to identify domain and range, right? आता मी शॉर्ट मध्ये पटापट सॉल्व करणार आहे. Obviously y equal to x plus 4 upon x minus 2. इथं काय असणार आहे? Denominator should not be equal to 0, or we will write this term. Denominator should not be equal to 0. Denominator is x minus 2. X minus 2 should not be equal to 0. So x should not be equal to 2. तुमचा डोमेन क्लिअर झाला इथं की x तुम्हाला 2 चालणार नाही, बाकी कुठलाही चालेल. रिअल व्हॅल्यू मधनं 2 ला एक्सक्लूड करून टाका. एनी रिअल व्हॅल्यू इज पॉसिबल एक्सक्लुडिंग 2. बघा एवढ्या फास्ट मध्ये तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता डोमेनचा कन्सेप्ट. आता लगेच रेंजच्या कन्सेप्टला जावा. आपल्याकडे काय अवेलेबल आहे? y equal to x plus 4 upon x minus 2. Make cross multiplication. xy minus 2y is equal to x plus 4. x च्या टर्म्स लेफ्टला घ्यायच्यात, y च्या टर्म्स राईट साइडला जातील सगळ्या. राईट? What we can make? Left and right, some changes. So take x common, y minus 1, then 2y plus 4. So x equal to 2y plus 4 upon y minus 1. Here also same concept. Denominator should not be equal to 0. So y should not be equal to 1. Neatly त्याला. Denominator काय आहे तुमच्याकडे? Y minus 1 should not be equal to 0. So y should not be equal to 1. So final answer is your for the range. Right? So range is y belongs to any real value excluding 1. क्लियर आहे का बघा? तसे ऑप्शन तुम्हाला कुठं ना कुठं मिळून जातील. So very important questions are these. क्लियर आहे का? बोला. झालं असेल तर यस करा, म्हणजे आपल्याला पुढच्या क्वेश्चन कडे जायला. Next, we will take your question number 67. Domain and range. That is f of x is equal to 7x square plus 4x minus 1. Okay. It is like quadratic. Quadratic मधला पॅटर्न आहे. याचा तुम्हाला रेंज, डोमेन आणि रेंज काढायचा आहे. ठीक आहे. आता आपण काय म्हणू शकतो बघा, इट इज क्वाड्रॅटिक. राईट? क्वाड्रॅटिक असेल तर तुम्ही इथं x च्या ठिकाणी कुठलीही व्हॅल्यू पुट करू शकता. देयर इज नो रेस्ट्रिक्शन. डिनॉमिनेटरच नाहीये मग काय प्रॉब्लेम येणार नाही. डिनॉमिनेटर असता तर काहीतरी प्रॉब्लेम आला असता. याला डिनॉमिनेटरच नाहीये तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. डिनॉमिनेटर असेल किंवा स्क्वेअर रूट असेल, लॉग असेल तर x ला लिमिटेशन्स येणार.
राईट. इथं डिनॉमिनेटर पण नाहीये, स्क्वेअर रूटची पण टर्म नाहीये, तो काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपण काय लिहू शकतो, y इक्वल टू 7x² प्लस 4x मायनस 1 हियर any value of x is possible, राईट. हे झाले रेग्युलर वर्डिंग्स. स्टँडर्ड वर्डिंग काय असतो आपला, फंक्शन exists for all values of x, राईट. तुमचा डोमेन काय क्रिएट झाला, डोमेन इज x belongs to R. Any real value is possible for the domain. क्लिअर आहे का बघा. आता रेंज साठी याला थोडेसे काय काय चेंजेस करत जावे लागतात पुढे आपल्याला. क्वाड्रॅटिक आहे, ऑब्विसली क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपण मेन सोल्व मी तुम्हाला सांगितलं. क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे असतात, एक तर अपवर्ड असतो किंवा डाऊनवर्ड असतो एक्स वाय ऍक्सिस वरती. त्यात तुमचा ए पॉझिटिव्ह आहे, ए पॉझिटिव्ह असेल तर तो असतो अपवर्ड. आठवते का बघा, हा या टाइप मध्ये असणार आहे. फक्त एकतर असा असेल किंवा असा असेल किंवा असा असेल, या दोन्हीपैकी एक असतो. आणि एक्सच्या एक तर दोन व्हॅल्यूज असतात, किंवा हा असतो किंवा हा असतो, राईट. याच्यात फरक काय काय असतो, हियर डिस्क्रिमिनंट इज डिपेंड, सो दॅट इज लेस दॅन 0, डिस्क्रिमिनंट ग्रेटर दॅन 0 अँड डिस्क्रिमिनंट इक्वल टू 0. याच्यावरती हा सगळा पॅटर्न आहे. पण आता आपला रेंज, रेंज म्हणजे काय आहे, याची वायची व्हॅल्यू, वायची मिनिमम व्हॅल्यू या केससाठी ही असणार आहे. येथून पुढचा सगळं वरच्या ज्या सगळ्या व्हॅल्यू असतील ते तुमची रेंज असणार आहे. सेकंड साठी हा जो सगळ्यात खालचा पॉईंट असेल त्याच्यापासून वरती तुमचं वायची रेंज असणार आहे. तिथून पुढे सगळा ग्राफ वर चाललेला आहे. प्रत्येक पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट हा त्या पॉईंट पासून वरचा असतो. इथून इथं जो आहे तुमचा इथून वरचा असणार आहे, म्हणजे ऍज अ 0 to इन्फिनिटी ही तुमची रेंज असेल. क्लिअर आहे का बघा. यातला मेन पार्ट काय आहे, एक तर तुम्ही डिस्क्रिमिनंट काढा, सगळ्यात पहिली गोष्ट डिस्क्रिमिनंट काढला, पण त्यातनं तुम्हाला फक्त सोल्युशन्स मिळतील की ते किती सोल्युशन्स आहेत, पण मिनिमम व्हॅल्यू तुम्हाला लगेच नाही मिळणार. त्यातनं तुम्हाला मिळणार नंबर ऑफ सोल्युशन्स. So for this process, what is the standard procedure? So you have to use process of method of completing square. Okay, so let's see what we can do here. So we are having y equal to 7x² plus 4x minus 1. Here you have to use concept of method of completing square. So method of completing square काय असणार आहे, y equal to, so take 7 common first. So inside you are getting x² plus 4/7x. आता याला घेतलं किंवा नाही घेतलं तरी पण चालणार आहे, राईट. and minus 1/7. So x² plus 4/7 and minus 1/7, taking 7 outside. So what next, 7. So method of completing square, x² 4/7x. आता याच्यात तुम्हाला एक टर्म ऍड करायची आहे, तीच टर्म मायनस करायची आहे, राईट. मेथड आणि पुढची व्हॅल्यू 1/7 ऍज इट इज. आता कुठली टर्म ऍड करायची, सो मेथड ऑफ कम्प्लिटिंग स्क्वेअर काय असणार आहे, जो एक्सचा कोइफिशियंट असतो, एक्सच्या कोइफिशियंटला 2 ने डिवाइड करायचा आणि त्याचा स्क्वेअर ही टर्म तुम्हाला ऍड करायची आहे. आणि कुठली टर्म झाली तुमची, 4/7 अपॉन 2. किती असणार, 4/7 अपॉन 2 2/7. मग 2/7 चा स्क्वेअर काय झाला, 4/49. क्लिअर आहे का बघा. सो यू हॅव टू ऍड 4/49. यू हॅव टू सबट्रॅक्ट 4/49, राईट. इट इज द बेसिक कन्सेप्ट. 4 कॅन्सल करू नका, ते कॅन्सल होत नाही तसे. 4 कॅन्सल, फक्त 9 राहिला. मेथड ऑफ कम्प्लिटिंग स्क्वेअर, एक्स त्या कोइफिशियंटला 2 ने डिवाइड करणार, डिवाइड कोइफिशियंट ऑफ एक्स बाय 2 अँड ऍड स्क्वेअर. क्लिअर. सी नेक्स्ट व्हॉट वी आर गेटिंग, डोमेन रेंजला सगळे वेगवेगळे क्वेश्चन्स असतात, ते तुम्हाला नीट लक्ष देऊन करावं लागेल. आता पहिल्या 3 टर्म्स असणार आहेत आणि यांचे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे आहेत. फर्स्ट 3 टर्म्स आर परफेक्ट स्क्वेअर. कुठला परफेक्ट स्क्वेअर असणार आहे तुमचा, ऑब्विसली जो फर्स्ट टर्म आहे x², त्यातनं x घ्या, 4/7 प्लस आहे का मायनस, प्लस आहे, त्यातनं प्लस घ्या, आणि 4/49 त्याचा अंडर रूट 2/7, राईट. हा पॅटर्न काय असतो, या x² चा अंडर रूट घ्यायचा आहे
4/49 चा अंडर रूट घ्यायचा आणि मधल्याची साइन घ्यायची, प्लस का मायनस. याचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवला होता, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा मी एक लेसन घेतला होता, तो तुम्हाला पाठवलेला व्हॉट्सअप ग्रुप वरती. ज्यांनी तो बघितला असेल त्यांना हे पटपट समजेल, मेथड ऑफ कम्प्लिटिंग स्क्वेअर. आणि समजावंच लागेल, 12वीतल्या बऱ्याचशे चॅप्टर, बरेचसे क्वेश्चन्स हे मेथड ऑफ कम्प्लिटिंग स्क्वेअर वरती डिपेंड आहे. हे नीट समजलं नाही तरी पण नंतर मला नीट विचारा, पण न समजता पुढे गोष्टी पेंडिंग ठेवू नका. नेक्स्ट कॅल्क्युलेशन, दिस इज दॅट इज मायनस ऑफ मायनस. आता याला सॉल्व्ह करा. 4/49 आणि याला 7 ने मल्टिप्लाय करा, मग 7/49. डिनोमिनेटर सेम करावं लागेल. व्हॉट वी आर गेटिंग, y इक्वल टू 7 इंटू x प्लस 2/7 ब्रॅकेट स्क्वेअर -4 -7 दॅट इज -11. -11/49. याचा आन्सर तुम्हाला बघायला मिळेल. क्लिअर आहे का बघा. ओके, आता y ने आत मल्टिप्लाय करा. इकडे येतो आता लेफ्ट साइडला. y इक्वल टू 7 ने इथं मल्टिप्लाय करा, 7 ने याला पण मल्टिप्लाय करा. 7 इंटू x प्लस 2/7 ब्रॅकेट स्क्वेअर -11/7 याची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. क्लिअर आहे का बघा. आता तुम्ही इथं काय होऊ शकता, या स्पेशल केस मध्ये आपण काय म्हणू शकतो, हिअर वी नो. व्हॉट वी नो, ही जी टर्म आहे ती परफेक्ट स्क्वेअर आहे, बरोबर आहे का बघा. x प्लस 2/7 ब्रॅकेट स्क्वेअर कंपल्सरी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. कुठलाही परफेक्ट स्क्वेअर असतो तो 0 असेल किंवा 0 पेक्षा ग्रेटर असणार आहे, बिकॉज परफेक्ट स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह टर्म. कुठल्याही टर्मचा, कुठल्याही नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो. मग x प्लस 2/7 ब्रॅकेट स्क्वेअर ही टर्म असणार पॉझिटिव्ह, राईट. आता त्याला 7 ने मल्टिप्लाय करा. 7 इंटू x प्लस 2/7 ब्रॅकेट स्क्वेअर राईट साइडला 7 ने मल्टिप्लाय करा. त्याने इफेक्ट तो तसाच राहणार, इक्वल टू 0. तो काय चेंज होणार नाही. क्लिअर आहे का बघा. बरोबर आहे. लेफ्टला 7 ने मल्टिप्लाय केले, राईटला पण 7 ने मल्टिप्लाय केलं, पण राईटला इफेक्ट काहीच होणार नाही कारण तिथं 0 आहे. 0 इंटू 7 इज 0, राईट. म्हणजे आपण 7 इंटू x प्लस 2/7 ब्रॅकेट ही टर्म क्रिएट केली. त्यातनं 11/7 ला मायनस करा दोन्ही साइडनी. सेम टर्म्स आपल्याला करत जायचे दोन्ही साइडला. सो लेफ्टला आपल्याकडे किती आहे, x प्लस 2/7 ब्रॅकेट स्क्वेअर, राईटला आहे 0. व्हॉट वी कॅन डू हिअर, सबट्रॅक्ट 11/7 फ्रॉम द बोथ साइड. तो -11/7 अँड -11/7. सेम प्रोसेस करतोय. मग आता जी लेफ्ट साइडला तयार झालेला आहे तो आहे तुमचा y. y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -11/7. म्हणजे y म्हणजे हा तुमचा असतो रेंज. मग तुम्हाला रेंजची व्हॅल्यू काय मिळाली, y बिलॉंग्स टू -11/7 पेक्षा तो ग्रेटर आहे, म्हणजे मिनिमम व्हॅल्यू असणार आहे -11/7. इक्वल टू साइन आहे म्हणजे क्लोज ब्रॅकेट, आणि मॅक्सिमम आन्सर असणार आहे तुमचं इन्फिनिटी. क्लिअर आहे का बघा. y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -11/7. y ची व्हॅल्यू -11/7 पेक्षा ग्रेटर असणार आहे. मग ती ग्रेटर कितीही असेल त्याला काही लिमिटेशन्स नाहीत. मॅक्सिमम आन्सर असणार आहे इन्फिनिटी, बट मिनिमम तुमचा आन्सर असणार आहे -11/7. क्वाड्रॅटिक पॅटर्न आहे. पहिलाच क्वेश्चन थोडासा म्हणजे कॅल्क्युलेशन बेस जास्त निघाला, पण यातनं बऱ्याचशा कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. याच्या रिलेटेड काय सोपे सोपे क्वेश्चन असतात ते पण मी तुम्हाला नंतर शेअर करीन. पण 1 बाय 1 या गोष्टी तुम्हाला इझिली समजल्या पाहिजेत. या पॅटर्नचे क्वेश्चन आपल्याला कसे सॉल्व्ह करायचे आहेत, राईट. प्रत्येक पॅटर्नची क्वेश्चन्स मी तुम्हाला होमवर्क साठी पाठवत जाईल. याआधी सांगितलं होतं डोमेन अँड रेंज इज की फॅक्टर ऑफ फंक्शन. याच्यावरचीच क्वेश्चन तुम्हाला हमखास विचारले जातात, कारण डोमेनसाठी ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स, पण त्याचे लिमिटेशन बऱ्यापैकी समजून जातात. रेंज काढताना बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो. याच्यामध्ये तुम्हाला अल्जेब्रिक जे कॅल्क्युलेशन्स आहे त्याच्यावरती 100% कमांड पाहिजे, तर तुम्ही पुढच्या गोष्टी पटापट इझिली करू शकता.
क्लिअर आहे? याला मी तुम्हाला प्रोसेस नंबर 2 दाखवतो. प्रोसेस नंबर 2 की जे आता तुम्हाला ऍप्लिकेबल होणार नाहीये, तरी पण माहिती पाहिजे. बरेच जण ही प्रोसेस अप्लाय करतच नाहीत किंवा बऱ्याच जण ही गोष्ट कळत नाही की कशी अप्लाय करायची ही तुम्हाला मी सांगतो. राईट? झालं नसेल तर स्क्रीनशॉट मारून ठेवा. जस्ट तुमच्या कॅल्क्युलेशनचा सगळा खेळ आहे. त्यांना कॅल्क्युलेशनवरती कमांड बसेल, त्यांना इझिली गोष्टी. आपण डोमेन रेंजला बऱ्यापैकी चांगला वेळ देणार आहोत. ते परफेक्टच झालं पाहिजे, तर पुढे जाण्यात काहीतरी पार्ट आहे. राईट? आता क्वेश्चन आहे y इक्वल टू 7x स्क्वेअर प्लस 4x अँड -1. ठीक आहे? याला अजून डिफरन्शिएशन सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो. 2 मिनिटं बघा, समजून घ्या. याचा काढायचा dy/dx. याचा dy/dx येतो एक साधारण 14x प्लस 4. ठीक आहे? त्याचा परत करायचा d2y/dx2 सेकंड डेरिव्हेटिव्ह, तो असतो तुमचा 14. राईट? पुढच्या प्रोसेसला काय केलं जातं, dy/dx ला 0 दाखवायचं. तो dy/dx इक्वल टू 0 म्हणजे 14x प्लस 4 इक्वल टू 0. 14x इज इक्वल टू -4. So x is equal to -4 upon 14 or -2/7 आता तुम्हाला मिळतो. क्लिअर आहे का? बघा, -2/7. आता ही व्हॅल्यू टाकायची सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये. आता याच्यात एक्सच नाहीये, मग ती व्हॅल्यू त्याला टाकता येणार नाही आपल्याला. मी इथं आपण लिहितो d2y/dx2 इज पॉझिटिव्ह. राईट? एक्स ची व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह मिळाला 14. म्हणजे आपण काय लिहू शकतो, x इक्वल टू -2/7 इज मिनिमा. राईट? मॅक्सिमा मिनिमाचा क्वेश्चन आहे. म्हणजे x इक्वल टू -2/7 याला तुम्हाला फंक्शनचं y चं मिनिमम आन्सर मिळणार आहे. मग तेच तर आपल्याला पाहिजे, मिनिमम आन्सर किती असेल. मग ही व्हॅल्यू याच्यात टाका, त्यात तुम्हाला मिनिमम आन्सर मिळेल. म्हणजे 7 इंटू -2/7 स्क्वेअर प्लस 4 इंटू -2/7 -1. 7 इंटू किती येते बघा, सगळं 7 इंटू 4/49 -8/7 अँड -1 काय नाही बघा, सगळं सॉल्व्ह करून 4/7 -8/7 -7/7 7 यायचंच ठेवा. इथे ते बघा सगळं -11/7. पण ही झाली तुमची मिनिमम व्हॅल्यू. राईट? तुमचा y किती झाला, मिनिमम व्हॅल्यू 11/7 आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू इन्फिनिटी आहे. मग हे झालं तुमचं आन्सर, मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू -11/7 टू द इन्फिनिटी. क्लिअर आहे का बघा कन्सेप्ट? काय आन्सर आलं होतं ते झालं. इन्फिनिटीला फक्त राऊंड ब्रॅकेट पाहिजे. इथं माझं इन्फिनिटीला ऑलवेज ओपन ब्रॅकेट, -11/7 अँड इन्फिनिटी. राईट? बाय ऑब्झर्वेशन कळलं पाहिजे तुम्हाला की सपोज हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे आणि तुमचा ए पॉझिटिव्ह आहे तुमचा, म्हणजे ग्राफ वर जाणार आहे. मग तो कधीपासून वर जाणार, हा फक्त ग्राफ खालचा पॉईंट तुम्हाला काढायचा आहे. तो तुम्हाला -11/7 मिळाला, वरचा असतो इन्फिनिटी. मग त्यातनं तुम्हाला हे आन्सर मिळणार आहे -11/7 टू द इन्फिनिटी. जेव्हा आपण डिफरन्शिएशन चॅप्टर बघणार आहे, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, तेव्हा तुम्हाला या गोष्टी पटकन समजतील. ठीक आहे? तुम्हाला यातनं न समजण्यासारखं काय होतं, हे जे मी डेरिव्हेटिव्ह काढलेले आहेत ते फक्त तुम्हाला समजणार नाही. पण तुम्हाला एवढं कळलेलं आहे की या व्हॅल्यूला वायचं मिनिमम आन्सर आहे. हे आन्सर तुम्ही वाय एक्सप्रेशन मध्ये टाकलं तर तुम्हाला वायची मिनिमम व्हॅल्यू मिळाली, म्हणजे रेंजची तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू मिळाली. मॅक्सिमम व्हॅल्यू इन्फिनिटी तर आपल्याला माहितीच आहे. राईट? हा जर एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट निगेटिव्ह कोएफिशियंट असेल तर ग्राफ असतो असा उलटा. मग त्या केसमध्ये तुम्हाला ही जी व्हॅल्यू मिळती ती व्हॅल्यू तुम्हाला मिळती मॅक्सिमाची. बरोबर? ती व्हॅल्यू जेव्हा तुम्ही फंक्शन मध्ये टाकाल तेव्हा तुम्हाला हे मॅक्सिमम आन्सर मिळेल वायचं. हे जे काय तुम्हाला आन्सर मिळणार आहे y1, तिथून तुमचा -इन्फिनिटी ही तुमची असणार आहे रेंज. त्या टाईपच्या क्वेश्चन मध्ये ते आपण सगळे पार्ट बघूया. राईट? तो आज आपण 2 पॅटर्न बघितलेले आहेत, क्वाड्रॅटिकचा पॅटर्न अँड न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. उद्याच्या लेक्चरला थोडंसं आपल्याला स्पीड वाढवावं लागेल आणि कंटेंट वाढवावं लागेल. आज मी एक्सप्लेनेशन मध्ये जास्त गेलेलो आहे,
उद्या आपण सॉल्विंग वरती जास्त जाऊ. राईट, सेम पॅटर्न वरती आपल्याला वेगळे वेगळे क्वेश्चन्स करावे लागतील. याच काही सिमिलर पॅटर्नचे क्वेश्चन मी तुम्हाला पाठवीन होमवर्कला, ते ट्राय करा सॉल्व्ह करायला. त्यात तुमची कमांड येईल. ज्यांना कुणालाही मेथड ऑफ कम्प्लिटिंग स्क्वेअर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे त्यांनी स्वतःला त्याच्यामध्ये अपलिफ्ट करून घ्या. समजते का मला काय सांगायचंय? मेथड ऑफ कम्प्लिटिंग स्क्वेअर तुम्हाला जमलाच पाहिजे, तर तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी डोमेन किंवा रेंज जमणार आहे. ऍज वेल ऍज डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन जे पुढे चॅप्टर्स येतील त्यात सुद्धा तुम्हाला मेथड ऑफ कम्प्लिटिंग स्क्वेअर या पॅटर्न मधली क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागणार आहेत. ठीक आहे, आजचं लेक्चर मी इथंच थांबवतो. 4 वाजलेले आहेत. 5 मिनिटाचा ब्रेक घ्या आणि सगळेजण मला वर्कआउटला भेटा. ठीक आहे, वर्कआउटला एंटर करताना तुमचं नाव आणि 12वी CET असं इथं मेन्शन झालं पाहिजे. राईट, चलो बाय बाय.